नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये। तर श्रावण फायनली संपलाय, गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय, मग आज पार्टी तो बनती है। चला तर मग आपण करूया प्रॉन्स मसाला। तर हे आहे माझा आयटम बग कंपनीचं मिक्सर, त्याच्याबरोबर हा क्रशर पण आलेला आहे। आणि मागच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी मला सांगितलं की आम्हाला तो तुमचा क्रशर दाखवा, तर मी इथे तो दाखवते। इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। कोलंबी काय फार नाही आहे, अगदी 1 वाटा कोलंबी असल्यामुळे त्याला मी 2 मोठे मात्र कांदे घेतलेत, कारण कोलंबीच्या डबल आपल्याला कांदे लागतात तरच ती छान होते। तर इथे मी आता हे कांदे बारीक करून घेणार आहे, बरोबरीने मी त्याच्या लसूण घालणार आहे। काय असतं, जी रेसिपी आपण बनवणार आहे त्याला आलं लसूण लागणार आहे बारीक करून, म्हणजे अगदी बारीक पेस्ट नाही तर त्याचा क्रशच लागणार आहे। तर मग मी विचार करत होते की कुठे आपण वेगळं वेगळं सगळं करायचं, तर इथे मी कांद्याबरोबरच लसूण आणि आलं घालून घेणार आहे, म्हणजे मग कसं काम वेळ वाचतो आणि काम पटापट होतं। हे इथे मी लसणाच्या पाकळ्या घातल्या, अगदी 17-18 पाकळ्या आहेत। आणि हे सर्व मी आता बारीक थोडंसं करून घेईन, कारण जागा नाही आहे म्हणून मी आलं घातलं नाही आहे। आता थोडंसं हे बारीक झालं की जागा होईल आणि मग त्याच्यात मी आलं घालून घेईन। हे पहा, आता यात आल्याचे तुकडे घालायचे आणि हेही बारीक करून घ्यायचे। हा मिक्सर आल्यापासून मी खरंच खूप खुश आहे। रिझल्ट पण छान मिळत आहेत, कामही फास्ट होत आहे। हे पहा, मला जसा फाईन चॉप हवा होता तसा यात झालेला आहे। आपल्याला जाडा कांदा हवा असेल तोही करता येतो याच्यामध्ये। आणि आता इथे मी या स्टीलच्या पॅन मध्ये तेल घालून घेते। तुमच्या लक्षात येत असेल तर मी शक्यतो स्टील किंवा मातीची भांडीच वापरते। ते आता पोपटी मिरच्या आणि कढीपत्ता फोडणीला घालून घ्यायचा आहे। त्यातल्या या मिरच्या ज्या आहेत त्या इतक्या टेस्टी लागतात, त्यामुळे आवर्जून या मिरच्या पहिले घालायच्या। त्यांना एक छान अशा त्या तळल्या जातात मस्त ह्या तेलामध्ये। आणि हे छान तडतडल्याबरोबर याच्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचंय। मग ह्या तिघांचा मिळून जो स्वाद असतो तो 1 नंबर लागतो अगदी। इथे मी आता हिंग घालून घेते आणि हे सगळं व्यवस्थित परतवून याच्यामध्ये आपण जो बारीक कांदा केला आहे त्याच्याबरोबर लसूण आणि आलं पण आहे, हे सर्व पुन्हा एकत्र करून व्यवस्थित परतवून घ्यायचं। अगदी त्याचा कॅरमलाइज होईपर्यंत कांदा परतवायचा छान। आता यात बरोबरीने मीठही घालून घ्यायचंय, म्हणजे मग आपला कांदा लवकर मऊ होईल, लवकर कॅरमलाइज होईल आणि आपलं कामही फास्ट होईल। इथे छानपैकी आपला कांदा परतवून झालेला आहे। आता ह्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर ही रेसिपी तुम्ही आगरी मसाला किंवा मालवणी मसाला या दोन्ही मसाल्यांपैकी कुठच्याही मसाल्यात करू शकता, तितक्याच टेस्टी लागतात।
दोन्ही अगदी सेम, म्हणजे चवीला थोडासा फरक आहे पण तेवढ्याच टेस्टी लागतात. तर आज मी मालवणी मसाल्यामध्ये करतेय. तर हा कांदा आपला पूर्णपणे परतवून असा एक श्रिंक झालेला आहे, तुम्हाला लक्षात येईल बघा. म्हणजे हा व्यवस्थित आपला आता शिजलेला आहे. यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया. मेन कांदा परतवायलाच जरा वेळ लागतो, अदरवाईज तरी पण तो क्रशरमधनं बारीक केल्यामुळे बऱ्यापैकी लवकर शिजतो. यात जराही पाणी वापरायचं नाही आहे, त्यामुळे हा कांदा थोडा जास्त तेलावर परतवून घेतलेला आहे. आता मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते रंगासाठी आणि मालवणी मसाला घालणार आहे. मालवणी मसाल्याने पण छान टेस्ट येते, कारण त्याच्यात सर्व गरम मसाले असतात. सेम आगरी मसाल्याची पण तीच हे आहे की त्यात सर्व गरम मसाले असतात. आणि आता थोडीशी हळद घालूया आणि पुन्हा एकदा हे सर्व परतवून घेऊया. म्हणजे मग आपल्या कांद्याला हा सगळा मसाला व्यवस्थित लागेल आणि मग हा आपला मसाला तयार होईल याची टेस्ट आणि त्याच्यामध्ये प्रॉन्सचा आलेला टेस्ट हे दोन्ही अगदी छान एनहान्स होतील आणि एक आपली वेगळी टेस्ट तयार होईल दोन्हीची मिळून. आता मस्तपैकी मसाले कांद्याला लागलेले आहेत. तुमचा सगळ्यांचा श्रावण सुटला की नाही नक्की कळवा. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना विचारत नाहीये मी नॉन व्हेजिटेरियन लोकांना विचारते की श्रावण सोडला का, किंवा काही लोक नवरात्र झाल्यानंतर पूर्ण किंवा चातुर्मास कंप्लीट करतात म्हणून विचारते. आता इथे आधीच सोलून साफ करून त्यातनं दोरे काढून ठेवलेली कोलंबी आहे. दोरे काढणं अतिशय गरजेचं आहे, कारण की त्या दोऱ्यांमध्ये मातीचे कण असतात आणि त्याने आपलं पोट बिघडायची शक्यता दाट असते. म्हणून कधीही कोलंबीतले धागे काढल्याशिवाय कोलंबी घ्यायची नाही वापरायला. आता इथे ही सर्व कोलंबी पण मी या मसाल्यात परतवून घेणार आहे. कोलंबीचा जो एक वहीस वास असतो तो घालवण्यासाठी आपण चिंचेचं पाणी घालू शकतो, टोमॅटो घालू शकतो किंवा कोकम आमसूल घालू शकतो. पण मी सांगेन या रेसिपीसाठी फक्त आणि फक्त आमसूल घाला, त्याची टेस्ट खूप वेगळी येते. कारण आपल्याला पाणी वापरायचंच नाही आहे कुठे, म्हणून चिंचेचं पाणी घालायचं नाही. टोमॅटो घातलं तरीही त्याला बऱ्यापैकी पाणी सुटेल. हां, जर तुम्हाला जास्त प्रमाणात हे करायचं असेल आणि तुम्ही टोमॅटो घातलेत मग त्या केसमध्ये तुम्ही आमसूल घालू नका. पण टोमॅटो घालून टेस्ट वेगळी येते आणि आमसूल घालून टेस्ट वेगळी येते. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, काहीच जबरदस्ती नाही आहे. पण तरीही मी सांगेन आमसूल घाला, कारण मला पर्सनली आमसूल घालून या मसाल्यामध्ये खूपच आवडले. तुम्ही ट्राय करा. आता यात आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि इथे माझी ही कोलंबी मसाला तयार झालेला आहे. तर या स्टेजला आपण गॅसही घालवू शकतो.
आता ही डिश मी सर्व करणार आहे, पण तत्पूर्वी तुम्ही फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. डिश आवडली की नाही ते कळवा. आणि मी अजून एक व्हिडिओ बनवलाय. मी आज पापलेट, बांगडा आणि कोलंबी असे 3 फिश आणले होते. तर कोलंबी तुम्हाला मी दाखवली आहे, पॉपलेट आणि बांगड्याचं दाखवीनच, म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे. पण आत्ता मी घाईघाईत हा व्हिडिओ पहिले बनवून अपलोड करत आहे. तर आज छोटीशी पार्टी होणार आहे आमच्याकडे. तर मी यांना पार्टीसाठी कोलंबी सर्व करून देते. आणि आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची सर्वांची रजा घेऊन मी आता इथेच थांबणार आहे. भेटूया आपण पुढच्या भागात. मानसीज कुकिंग स्टोरीजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.